आई का खोटं बोलताय सगळे? मी त्या दिवशी गप्प बसले होते पण आज नाही. नमा जरा शांत बस. आज जातो. मी खरं बोलणार आहे. नमा आज जा म्हणतात ना. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही काही नाही. अहो आमची नमा आहे ना, तिला तुमची इरा खूप क्यूट वाटतेय. तेच सांगतेय. हो, तिला लहान मुलांची खूप आवड आहे. हो ना नमा, जा जा तिला आपलं घर दाखव. जा जा बाळा, जा जा जा. हा, जा. हाय करा. इरा, आता ताई तुला घर दाखवणार आहे. नमा वर नेऊ नकोस. वरती पडझड झाली आहे. नाही म्हणजे काय आहे, आमच्या वरच्या विट्या एक दोन पडल्या आहेत ना, म्हणून कोणाला वर जाऊ देत नाही आम्ही. ऐकू येत आहे? काही झालं नाही तुला? हा चल निघ, चल वेडा. डॉक्टर हे घ्या, मला उशीर होतोय, मी निघतो. चला बाय. सर अहो तुम्ही कुठे निघालात? जेवण तयार आहे, जेवून घ्या. नाही थांबलो असतो जेवायला, पण मला अर्जंट काम आहेत, निघतो मी. हा सर तुमच्यासारखे देव माणसं आहे जगात आहे म्हणून माणूस की टिकून आहे सर. झालं, या कौतुकाने स्पोर्ट भरलं. चला येतो मी नेक्स्ट टाइम नंतर. हो नक्की भेटूया सर. सगळं घर बघितलंस ना, आता ही सगळ्यात स्पेशल रूम आहे. हा येस, तुला माहितीये ही माझी फेवरेट रूम आहे. मला कधी एकटं वाटलं, टेन्शन आलं ना की मी या रूम मध्ये येऊन बसते, मला बरं वाटतं. तुला माहितीये रूम कोणाची आहे? माझ्या मोठ्या बहिणीची. मी मोठी नाही, माझ्या मोठ्या बहिणीची. ती नाही ग, तिच्यापेक्षा एक मोठी बहीण आहे, तिची रूम आहे ही. ती ना मल्टीटास्कर आहे. घरातली सगळी कामं ती एकटी करते, जॉबला पण जाते. माहितीये तुला? ती ना हे बघ एवढी बघ केवढं मोठं पुस्तक आहे ना, एवढी जाड पुस्तकं एका दिवसात वाचून काढते. माहितीये तुला? खूप हुशार आहे. शाळेत पहिली यायची ती. माहितीये तुला? बघायचंय तिला? पण ती आता कामावर गेली, मग कसं बघणार? बघायचंय तिला. थांब, डोळे बंद कर. नो चिटिंग का? अजिबात डोळे उघडायचे नाही. 1 2 and 3. काय झालं? आमची ती इरा जरा थोडीशी धडपडीच आहे. रडायचं नाही. तू गुड गर्ल आहेस, काही नाही झालंय, घाबरू नको. मी आहे ना, शांत हो बाळा, शांत हो. मम्माकडे जायचंय तुला. मम्मा आली. मग इरा काय झालं? कसला आवाज झाला? काय झालं? पडली का? नाही पडली नाही, वरचं सामान पडलं म्हणून घाबरली. सॉरी. इट्स ओके. काय ह्या उंदरांचं करायचं ना तेच कळत नाहीये मला. मारूनच टाकले पाहिजेत एकदा. खाओ आई, कुठे उंदीर? हा नाही, ते पुस्तकं पडली ना, त्याच्या आवाजाने घाबरली असेल ती. काय ग, तुला कार्टून बघायचे? हा कार्टून टीव्ही लावून द्यायचं ना, इथे कुठं घेऊन आलीस? नाही इट्स ओके. ते अचानक पडलं ना, त्याच्यामुळे ती घाबरली असं. आता ती ओके आहे ना? इरा तू ओके आहेस ना आता? इट्स ओके. काय गो बाई, मी आई
काय कुठं काय बोलायचं एवढंही कळत नाही का हो तुम्हाला? काय झालं आता? आता ते उंदरांचं वगैरे बोलायची गरज आहे का? अगं पण आहेत ना आपल्या घरात उंदीर. तर खोटं बोलले मी. एवढंही खरं बोलायची गरज नाहीये. अगं बाई, काय हिचं बघा आता. सॉरी. कशाबद्दल? कशाबद्दल काय आजी, आपल्या घरात ही जी काय लपवालपवी चालली आहे ना, ते अजिबात आवडत नाहीये मला. बाई, मला सुद्धा नाही आवडत, पण काय करायचं, नाईलाज आहे ग आपला. काय गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हे बघा, माझ्या निर्णयात ना आधी कधी बदल झालाय ना आज होणार. सर्वसामान्याने आमच्या मूळ घरच्या गणपतीचं दर्शन घेणं ही आजोबापासून सुरू असलेली प्रथा आहे. त्यात बदल होणार नाही. गणपतीत मी इथं असतो. आता देवाचं दर्शन घ्यायला अडवणारे आपण कोण? सर्व मान्य आहे सर, पण या वर्षी तुमच्या जीवाला धोका आहे, तेव्हा इथे थांबण्याऐवजी तुम्ही दुसरीकडे. नाही नाही, अहो विघ्नहर्ता घरी आलाय. जी काही विघ्न येतील ती त्याच्यावर सोडून द्यायची. तुम्ही काळजी करू नका, तो तारेल मला. निदान पोलीस प्रोटेक्शन करील. अहो तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. माझं मरण जर आज दिलेलं असेल ना, तुम्ही कितीही प्रोटेक्शन वाढवलं तरी ते यायचं थांबणार नाही, टळणार नाही. तुम्ही काळजी करू नका. हो सर. महाप्रसाद घेऊन जा. हे बघ, हे चारुदत्त देसाई सरांचं घर आहे. मी इथल्या सगळ्या CCTVचा अंदाज घेतलाय आणि ते हॅक सुद्धा केले. हा बघा, फ्रंटल गेट आहे ना, हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे आत जाण्यासाठी, कारण का अवतीभोवती भिंत आहे. हा, मध्ये जाणं कठीणच आहे जरा. आणि गणेशोत्सवात सगळ्यांनाच घरात येण्याची मुभा आहे, आणि हाच प्रॉब्लेम. तोच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ना. त्यांचा निर्णय त्यांनी बदलला पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं. बॉस, पोलीस घरात शिरलेत अशी खबर आहे. आपल्याला काहीही करून बाहेरची आणि आतली प्रत्येक परिस्थिती कळली पाहिजे. आणि त्याच्यासाठी कत्री तू बाहेर असणार आहेस. बाहेर प्रत्येक गोष्टीकडे तू लक्ष देणार आहेस. म्हणजे जेव्हा सामान्य माणूस आत जाईल त्यावेळेस तुला त्यांच्यासोबत जाता येईल, पण वेगवेगळ्या वेशात. जय हिंद. येस बॉस.